सध्या सगळीकडे थंडी तापाची साथ भरपूर चालू आहे. मी सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये आजारी होते, त्याच्यामुळे मी कोणताच व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. आणि मला सकाळच्या मेडिसिन घ्यायच्या होत्या, त्यावेळी मला नाश्ता बनवायचा होता काहीतरी. पण खायची तर इच्छा अजिबात नव्हती. मुलगी म्हणायला लागली, "मम्मी मी तुला बनवून देते." मी तिला म्हटलं, "अगं तुला उपमा बनवायला जमणार नाही." ती बोलली, "तू मला सांग त्याप्रमाणे मी बनवते." तिला मी रवा तेलामध्ये भाजून घ्यायला लावला. पण तिने तेल थोडंसंच टाकलं होतं. रवा पूर्ण कोरडाच दिसत होता. मी तिला म्हटलं, "अगं कमी तेल टाकलंस तर तो एकदम चिकट होईल." ती बोलली, "जाऊ दे, जसा होईल तसा खाऊन घे यावेळेला." मग तिने मी सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करून उपमा बनवला आणि उपमा खरंच खूप छान झाला होता. अजिबात चिकट झाला नव्हता. तिने सांगितलेल्या हिशोबाने इथे उपमा बनवून दिला आणि खरंच आपण आजारी असलो आणि जर दुसऱ्याने त्यांच्या हाताने काहीतरी बनवून दिले तर आपल्याला खायला देखील भारी वाटतं आणि आपला आजार पण देखील कुठल्या कुठे पळून गेल्यासारखं वाटतं. माझ्या मुलीने त्या दिवशी मला उपमा बनवून दिला. खरंच खूप मस्त वाटलं.